चला तर मग आपण आज दुपारच्या जेवणामध्ये काय काय बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर हे बघा, इथं मी शेतातून मुळा काढून आणलेला आहे. तर खूप चिखल आहे बरं का, पाऊस चालू आहे आमच्याकडं. तर एकच मुळा मी चांगला काढून आणलेला आहे, कारण मुळ्याची भाजी खायला मी एकटीच आहे. तर मुळा आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगला आहे बरं का. आपण श्रावण महिन्यामध्ये जोपर्यंत आपल्याला मुळे मिळतील तोपर्यंत आपण मुळे खाल्ले पाहिजेत. तर हे बघा, अशी छान मुळा काढून आणलेला आहे मी. तर धुवून पण झालेलं आहे आपलं असं स्वच्छ बघा. तर चला आपण आता मुळ्याची भाजी बनवणार आहोत. तर इथं मी मुळा स्वच्छ धुवून पुसून घेतला आहे. आता समोरचं देठ काढून टाकायचं. आणि हे देठ लावलं ना, यालासुद्धा शेंगड्या येतात, काय म्हणतात बघा, डिंगऱ्या पण म्हणतात काही लोक, आणि शेंगड्या म्हणतात आमच्याकडं. तर त्या येतात, हे बुडका जेव्हा आपण लावू त्यावेळेला नंतर याला शेंगड्या येतात. हे बघा, इथं आपला खिसून झालेला आहे मुळा, आणि कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर त्याच्यामध्ये असं तेल घालते मी. तर आपल्याला खिसल्यानंतर मुळा धुवायची अजिबात गरज नाही आहे. धुतला तर मग सगळे त्याची चव निघून जाते. तर याच्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. तर हे बघा, इथं हिरवी मिरची पण घालते. तुम्ही लाल तिखटामध्ये पण करू शकता. तर मला हिरव्या मिरचीमध्ये करायचं होतं आज, तर मी हिरव्या मिरची कट करून करते. आणि हे बघा, ही मुळ्याची पानं पण घेतलेली आहेत मी, थोडीशी कोथिंबीरीसारखी टाकायला, आणि तीळ टाकते. आणि आपण फक्त पानांची सुद्धा भाजी करू शकतो मुळ्यांच्या, खूप छान लागते. वड्या पण बनवू शकतो आपण, जर चांगले मोठे मोठे पानं जर असतील तर आपण आळूच्या वड्यासारख्या वड्या लावू शकतो. मोहरीच्या पण वड्या करू शकतो बघा. तर हे बघा, इथं आता फोडणी छान परतली आहे. तर त्याच्यामध्ये असा किसलेला मुळा घालते मी. एकाच मुळ्याची भाजी केलेली आहे. आणि अशी डाळ मी भिजायला टाकलेली आहे. मला डाळ घालून मुळा आवडतो. तर तुम्हाला जर आवडत असेल डाळ घालून, तर तुम्ही डाळ घालून मुळा करू शकता, किंवा मग फक्त कूट वापरलं तरी हरकत नाही, तोही छान लागतो. तर असं परतून घ्यायचं आहे छान. मस्त डाळ आणि मुळा परतला की त्यामध्ये हळद टाकायची. तर मुळा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो, आपण खायला पाहिजे बरं का. आता ह्या वासामुळं काही काही लोकांना आवडत नाही मुळा, परंतु वेगवेगळे प्रकार असे मुळ्याच्या मोकळ्या भाज्या किंवा त्याचे काप तयार करून मीठ टाकून काप पण परतून तळून घेता येतात आपल्याला, ते पण छान लागतात. तसं चवीनुसार मीठ टाकायचं. हे बघा, असं मस्त. आणि वरतून असं झाकण ठेवायचं, म्हणजे असं वाफरली जाते भाजी. एक वाफ काढायची छान, म्हणजे मुळा मऊसूद होतो. आणि थोडंसं कूट घालते मी, कारण मी डाळ टाकलेली आहे. तर तुम्ही यामध्ये फोडणीमध्ये कांदासुद्धा परतून टाकू शकता, परंतु मी कांदा काही टाकलेला नाही आहे. तर हे बघा, एक वाफ अजून काढली ही आपली मुळ्याची भाजी रेडी. हे बघा, मस्त भाजी तयार झालेली आहे. तर दुपारच्या जेवणामध्ये आपण मुळ्याची भाजी आणि सोयाबीन गोळी करणार आहोत. ते बघा, इथं गरम पाण्यामध्ये सोयाबीन असं छान भिजवून घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. धुणं गरजेचंच आहे, कारण मग याचा वास निघून जातो आणि स्वच्छ होतात गोळ्या. तर पिळून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये मी तेल टाकलं आहे कढईमध्ये, आणि गोळ्या छान परतून घ्यायच्यात आपल्याला सोयाबीनच्या. परतल्यानंतर पण त्याचा असा खमंगपणा येतो त्याला. आणि मीठ टाकून पण लहान मुलांना आपण असं देऊ शकतो, खूप छान लागतात. कोणाला आवडत असेल तर फक्त तिखट आणि मीठ लावूनसुद्धा असं भाजी आपण करू शकतो मोकळी, जेणेकरून आपल्याला वरण भाताबरोबर खाता येईल अशी भाजी आपण तयार करू शकतो. आणि फक्त मसाल्यामध्ये पण मोकळी पण भाजी तयार करतो. ते बघा, इथं फोडणीसाठी मी तेल टाकलेलं आहे आणि हा मसाला तयार करून घेतलेला आहे. लसूण, खोबरं आणि कांदा टाकलेला आहे मी ह्याच्यामध्ये. तर फोडणीमध्ये मी मोहरी अजिबात टाकलेली नाही आहे, फक्त तेल गरम करत ठेवलं होतं आणि त्याच्यामध्येच हा मसाला टाकायचा. तेल छान गरम झालं की मसाला असा छान खरपूस भाजून घ्यायचा, लालसर झाला की.
लालसर झाल्यानंतरच मग त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि हे काळं तिखट टाकायचं, घरचं काळं तिखट आहे. आणि मसाला टाकायचा, आपल्याकडे जो अवेलेबल असेल तो मसाला आपण वापरू शकतो. मी इथं अंबारी मसाला वापरला आहे बघा. मसाला भाज्यांना असा मसाला जर असेल वरून टाकण्यासाठी तर खूप छान भाज्या होतात. आता इथं आपण सोयाबीन टाकतो. हे असं सुद्धा मोकळं छान वाटतं, सोयाबीन खायला मस्त लागतं. असं पण करू शकतो आपण. परंतु मी ह्याच्यामध्ये आता पाणी टाकणार आहे आणि थोडी पातळ भाजी करणार आहे. आणि जेव्हा आपण पातळ भाज्या करतो त्यावेळेला आपण गरम पाणीच वापरायचं. तर इथे मी गरम पाणीच वापरलेलं आहे, कारण गरम पाण्याने पातळ भाज्यांना खूप छान चव येते. मस्त आता ही भाजी रेडी होते. एक उकळी आली की छान भाजी तयार झाली. शेवटी मीठ टाकायचं. आपण सोयाबीन पोळीला भाजताना मीठ टाकलेलं आहे, त्याचा अंदाज घेऊनच अगदी थोडंसं मीठ टाकायचं भाजीला. बघा अशी मस्त उकळती भाजी आपली भाजी रेडी झालेली आहे. तर चला आपण आता जेवायला घेऊया. तर इथं मस्त सोयाबीनची भाजी घेतली, मी भाकरी घेतलेली आहे, कांदा आणि मुळ्याची मस्त भाजी आहे. तर या जेवायला सर्वांनी. बघा छान झाली आजचं दुपारचं जेवण. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.